प्रियाने ठरवलं की तिला अर्जुनशी लग्न करायचंय आणि ते सायलीने ठरवलं की तिला अर्जुनशी लग्न करायचंय. मी एकटा कोणाकोणाकडे जाऊ? जेव्हा 2000 साली कहो ना प्यार है रिलीज झाली तेव्हा ऋतिकला बघून नाही यार मला डान्स करायचंय. नाही, मुलींचं असू दे ना वेगळं. आम्ही ठरवलं की आम्ही फॅमिली सोबतच राहू बाबा. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लवकरच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार घेऊन आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्त सध्या कलाकार रिहर्सल करतात आणि सध्या माझ्यासोबत तुमचा लाडका अर्जुन म्हणजेच अमित कसा आहे? फॅन्टास्टिक, मस्त मज्जा. रिहर्सल चालू असो, खूप धमाल आहे. जरा दमलोय पण मजा येते मला. कितवा दिवस आहे आणि विथ शूटचं सगळं शूटिंगचं स्केड्यूल हे कसं मॅनेज करतोस आणि किती मजा येते? शूटिंगचं शेड्यूल मॅनेज करावं लागतं कारण स्टार प्रवाह पुरस्कार 2025 लवकरच येतो तुमच्या भेटीला आणि त्यासाठी मला डान्स करायचा आहे. सो डान्स ही माझी पहिली आवड आहे. मला डान्स माझं पहिलं प्रेम आहे. सो त्यासाठी वेळ काढावा लागत नाही, मला आपोआप निघतं. सेकंड डे आहे माझा रिहर्सलचं आणि जरा चेंज आहे यावेळेस माझा परफॉर्मन्स. डान्सचा जो जॉनर आहे तो जरा चेंज आहे पण खूप छान आहे. मजा येईल तुम्हाला बघायला. लास्ट टाइम माझ्या मते तुझा आणि प्रियाचा परफॉर्मन्स होता, पण यावेळी तरी सायली आणि अर्जुन आम्हाला एकत्र पाहायला मिळणार आहेत ना परफॉर्मन्स मध्ये? कदाचित हो, कदाचित नाही. कदाचित सायली आणि प्रिया परत एकत्र असतील कारण प्रियाने ठरवलं की तिला अर्जुनशी लग्न करायचंय आणि ते सायलीने ठरवलं की तिला अर्जुनशी लग्न करायचंय. मी एकटा कोणाकोणाकडे जाऊ? तुला कुणाकडे जायचं? बट ऑफिस अर्जुनला सायली सोबतच प्रेम आहे. अर्जुनचं प्रेम सायली आहे. जो अर्जुनला सायली सोबतच लग्न करायचंय आणि सायली सोबतच नाचायचंय. सो या अवॉर्ड सोहळ्यामध्ये काय होणार आहे ते तुम्ही अवॉर्ड बघाच. हो, पण सायली आणि अर्जुन नक्की आहेच एकत्र. पण आता जो परफॉर्मन्स केला तो कोणत्या गाण्यावर असणार किंवा खूप जल्लोष, आम्हाला खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स वाटला आणि एकंदरीतच अमितला कोणता फॉर्म डान्सचा जास्त आवडतो किंवा चॅलेंजिंग वाटतो? मला जर सांगितलं ना हा एक फॉर्म आहे, या फॉर्म तुला परफॉर्म करायचा आहे तर मला नाही जमणार. मला सांगितलं तुला नाचायचं आहे तर मी सगळे फॉर्म एकत्र मिक्स करून, मग तो हिपहॉप असेल, मग तो रोबोटिक असेल, मग तो कंटेम्पररी असेल, जॅझ असेल, साल्सा असेल, सगळंच एकत्र करून मी फिल्मी डान्स करतो चांगलं, ज्यामध्ये सगळे फॉर्म येतात. आणि गाणं कुठलं आहे ते तुम्ही तिथेच बघा, मी आत्ता नाही सांगणार. पण अजून इतकी मोठी स्टारकास्ट आहे, सगळ्यांचा वेगवेगळा परफॉर्मन्स असतो, पुरुष म्हणा किंवा वुमनचा डान्स म्हणा, पण तुझा स्टार प्रवाहाचा असा कोणता कलाकार आहे ज्याचा डान्स खूप आवडतो तुला किंवा तो असं वाटतं की त्याला मॅच करणं थोडं डिफिकल्ट जाईल? संकेत पाठक. तो खूप चांगला डान्सर आहे आणि त्याला मॅच करणं, त्याची एनर्जी मॅच करणं म्हणजे खरंच चॅलेंजिंग असतं माझ्यासाठी. आणि तो फाडू डान्स करतो यार. तो फाडू म्हणजे तो एनर्जी, ज्या प्रकारचे मुवमेंट आहे, शार्पनेस आहे आणि प्रत्येक स्टेप क्लीन असतो. सो आय होप मी कधी डान्स करेन त्याच्यासारखंच. पण थोडंसं मागे जाऊन विचारते, पहिल्यांदा अमितने कधी डान्स केला होता हे अमितला अजूनही आठवतं का किंवा त्या काय मेमरीज काय आहेत? मी शाळेत असताना परफॉर्म केलं होतं, त्यामुळे डान्स मला खरंच खूप आवडायचं. आणि जेव्हा 2000 साली कहो ना प्यार है रिलीज झाली तेव्हा ऋतिकला बघून नाही यार मला डान्स करायचंय. सो कहो ना प्यारेचा तो डान्स सितारों की महफिल में तो मी बरेचदा परफॉर्म केला आणि दॅट वॉज द स्टार्ट ऑफ माय जर्नी. तिथून मी सुरू केलं की मला डान्सर व्हायचं आहे आयुष्यात. ऍक्टर नंतर झालो मी, आधी डान्सरच होतो. सो दॅट वॉज द टाइम मी ऋतिकला बघून सुरू केलं डान्स. पण बऱ्याचदा असं होतं की डान्सर्स नंतर जाऊन ऍक्टर्स होतात. आपल्याकडे तर खूप असे उदाहरण आहेत. पण एनिवेज आम्ही खूप एक्सायटेड आहोत की नक्की काय परफॉर्मन्स असणार आहे, कसं असणार आहे, कुणासोबत असणार आहे. पण मला सांग की मेलचा किंवा मुलांचा असा काही वेगळा सेपरेट परफॉर्मन्स असणार आहे का? नाही, यावेळेस आपण सेपरेट नाही केलं, यावेळेस एकत्र ठेवलंय. स्टार प्रवाह परिवार एकत्र आहेत, पूर्ण परिवार एकत्र आहे. सो आम्ही पण सगळे एकत्रच आहोत. पण तिकडे मुली वेगवेगळा डान्स करतायत त्यांच्या ग्रुप सोबत. सो मुलांचा असं काही नाही? नाही, मुलींचं असू दे ना वेगळं. आम्ही ठरवलं की आम्ही फॅमिली सोबतच राहू बाबा. नाही, आपण फॅमिली सोबतच राहू. म्हणजे मी कपल डान्स आहेत सगळ्यांचे आणि मुलींचे काही वेगळे डान्स असतील पण ते कुठले असतील मला माहित नाही. पण करू द्या ना, त्यांना काय फरक पडतो. वुमन पॉवर. बरं, ठीक आहे. मी खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा म्हणून. नेहमीप्रमाणेच पण जातच होता प्रेक्षकांना काय सांगशील, कारण मालिका असो किंवा आताचा पुरस्कार सोहळा असो त्याबद्दल त्यांना उत्सुकता आहे. मालिका असो की पुरस्कार असो किंवा आयुष्य असो, हिरो हिरोईन नेहमी एकत्र येतात म्हणजे येतातच. तसं अर्जुन सायली तुम्हाला वाटतंय, तुमची इच्छा आहे की अर्जुन सायली एकत्र यायला हवेत. सो ते नक्कीच एकत्र येतील. एकत्र येतील का एकत्र आलेच. तुम्ही बघा पुढचे एपिसोड्स, सगळे एपिसोड्स, कारण ही एक जर्नी आहे. हा प्रवास आहे की अर्जुन सायली कसे एकत्र येतात आणि तो प्रवास बघण्यात जी मज्जा आहे ना, ते फक्त शेवट बघण्यात नाहीये.
सो बघत राहा आमचा शो. आणि स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 लवकर तुमच्या भेटीला येतोय 16 मार्च संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच आणि परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.